हो सर, हो. ओके. अच्छा, मला होस्ट कंट्रोल, हा ओके, मी आले. ओके सर. एका स्क्रीन सेकंदासाठी शेअर मला नव्हतं का? काही, हा. स्क्रीन शेअर होत नव्हती का सर? हो हो, मी सुरुवात केली होती पहिल्यांदा, पण मग त्यानंतर तो ऑप्शन पुन्हा दिसेनासा झाला. अच्छा अच्छा, ओके. आता बघा सर, ट्राय करून. एक मिनिट हा. हा, ओके, चला. तर आता तुम्हाला स्क्रीनवरती महिन्यांची नावं दिसत असतील. ही नावं आपण गेल्या वेळेला शिकलो होतो, आणि ही नावं आज आपण पुन्हा एकदा पाहूयात, आणि मग त्यानंतर पुढच्या विषयाकडे जाऊया. पहा, मी एकदा वाचतो. महिन्यासाठी स्पॅनिशमध्ये शब्द आहे एल मेस. एल मेस. त्यानंतर महिन्यांची नावं सुरू होतात. एल एनेरो. मी फक्त नावं वाचतो, एल राहू द्या बाजूला जरा. एनेरो, एनेरो, फेब्रेरो, फेब्रेरो, मार्सो, मार्सो, आब्रिल, आब्रिल, मायो, मायो, जुनियो, जुनियो, जुलियो, जुलियो, agosto, agosto, septiembre, septiembre, octubre, octubre, noviembre, noviembre, diciembre, diciembre. तर ही झाली. आणि एल आनियो म्हणजे वर्ष. तर ही होती 12 महिन्यांची नावं. आणि यानंतर आपण ऋतूंची नावं सुद्धा पाहिली होती. ती देखील पुन्हा एकदा दाखवतो, पहा. एल बेरानो, एल बेरानो म्हणजे उन्हाळा, समर. एल ओतोनियो, एल ओतोनियो म्हणजे ऑटम, पानगळ ऋतू, ज्या ऋतूत झाडांची पानं गळतात. एल इनबियर्नो, एल इनबियर्नो म्हणजे विंटर, हिवाळा. आणि त्यानंतर ला प्रिमाबेरा, ला प्रिमाबेरा म्हणजे स्प्रिंग, नवीन बहराचा काळ. तर ही जी नावं आहेत ऋतूंची, ही मी आधीच एका क्रमाने दिलेली आहेत. उन्हाळ्यापासून सुरुवात केली होती, एल बेरानो पासून. त्यानंतरचा काळ असतो एल ओतोनियो म्हणजे ऑटम. त्यानंतर त्यानंतर असतो एल इनबियर्नो म्हणजे विंटर. आणि शेवटचा असतो ला प्रिमाबेरा म्हणजे स्प्रिंग, बहर. मग त्यानंतर पुन्हा येतो एल बेरानो म्हणजे उन्हाळा. आता इथे पहा, लक्षात ठेवण्यासारखी आणखीन एक गोष्ट म्हणजे ह्या महिन्यांविषयी, ऋतूंविषयी मी आधीच्या क्लासमध्ये बरंच काही बोललो. तरी देखील आणखीन एखाद दोन गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, महत्वाच्या आहेत, आणि त्या खूप. गेल्या वेळेला आपण उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध या विषयी बोललो होतो. आपण उत्तर गोलार्धात राहतो. समवृत्ताच्या उत्तरेला आपला देश असल्यामुळे आपण उत्तर गोलार्धात राहतो असं आपण मानतो. या उत्तर गोलार्धातल्या देशांमध्ये जेव्हा एखादा ऋतू असतो, तेव्हा
त्याच्या विरुद्ध ऋतू हा दक्षिण गोलार्धातल्या देशांमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो. म्हणजे असं की स्पेन हा जो देश आहे हा युरोप खंडात आहे आणि संपूर्ण युरोप खंड हा उत्तर गोलार्धात असल्यामुळे ज्या काळात स्पेनमध्ये आणि युरोपमध्येच उन्हाळ्याचे दिवस असतात, त्याच वेळेला दक्षिण गोलार्धातल्या देशांमध्ये मात्र हिवाळ्याचा काळ असतो. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे. इतर काही भाषा शिकताना आपल्याला ह्या गोष्टींचा खास विचार करावा लागत नसावा कदाचित, पण स्पॅनिश शिकताना मात्र ह्या गोष्टीचा आपल्याला जरूर विचार करावा लागतो. याचं कारण असं आहे की स्पॅनिश बोलणारे जितके काही देश आहेत, साधारण 21 देश आहेत, त्यातला एक आहे हा युरोप खंडात आहे, स्पेन. इतर जे आहेत, एक गिनिया इक्वाटोरियल आहे, तो आफ्रिका खंडात आहे, आणि इतर जे देश आहेत ते अमेरिका खंडात आहेत. मग त्यातल्या उत्तर, मध्य आणि दक्षिण अमेरिका अशा 3 खंडात पसरलेले आहेत. आणि म्हणून जरी हे सगळे देश स्पॅनिश बोलणारे असले, म्हणजे अमेरिका खंडाचा विचार केला, मेक्सिको हा देश उत्तर अमेरिका खंडात आहे, पानामा, निकाराग्वा, होंडुरास, कुबा हे सगळे देश मध्य अमेरिकेत आहेत. त्यानंतर इक्वादोर, बोलिव्हिया, चिले, अर्जेंटिना, व्हेनेझुएला, उरुग्वाई, पॅराग्वाई हे सगळे देश दक्षिण अमेरिका खंडात आहेत. असं असं असल्यामुळे जरी सगळे देश स्पॅनिश बोलणारे असले तरी देखील त्यांच्यामध्ये सुद्धा जेव्हा एकमेकांमध्ये संभाषणाची वेळ येते, या देशातले लोक जेव्हा एकमेकांशी बोलायला जातात, त्यावेळेला एकमेकांच्या भौगोलिक परिस्थितीचाही तिथे विचार करावा लागतो, संदर्भ घ्यावा लागतो. त्यामुळे स्पॅनिश शिकताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपण कुठल्या गोलार्धातल्या व्यक्तीशी बोलतो आहोत. म्हणजे आपण आपल्याकडे उत्तर गोलार्धामध्ये ज्या काळात नाताळ म्हणजे ख्रिसमसचा सण साजरा करतो, नवीन वर्षाचा सण साजरा करतो, त्यावेळेला तो काळ थंडीचा असतो, हिवाळ्याचा असतो असं आपण मानतो. परंतु जर आपण दक्षिण गोलार्धातल्या देशांचा विचार केला तर त्यांच्याकडे त्यावेळेला त्या ठिकाणी उन्हाळा असतो. म्हणजे नाताळ हा सण, ख्रिसमस हा सण थंडीत येतो, हिवाळ्यात येतो असं सरसकट म्हणणं हे बरोबर होणार नाही. कारण आपण कोणत्या गोलार्धातल्या व्यक्तीशी बोलतो आहोत त्यावरून ठरेल. जर समोरची व्यक्ती सुद्धा उत्तर गोलार्धात राहणारी असेल तर मग आपण म्हणू शकतो की नाताळचा सण किंवा ख्रिसमसचा सण हा थंडीच्या काळात येतो, हिवाळ्याच्या काळात येतो. पण तीच व्यक्ती जर दक्षिण गोलार्धातून येत असेल तर मग आपल्याला असं म्हणता येत नाही की ख्रिसमस हा सण थंडीत असतो किंवा हिवाळ्यात असतो. कारण त्या दक्षिण गोलार्धातून येणाऱ्या व्यक्तीसाठी नाताळ हा सण उन्हाळ्यात येतो. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. किंवा तुम्हाला कदाचित असं वाटेल, आता आपल्याकडे जर तापमान अ, काही ठराविक अंश सेल्सिअस असेल तर दक्षिण गोलार्धात ते तापमान बरंच वेगळं असू शकतं. तिथलं हवामान आता या क्षणी खूप वेगळं, तिथलं हवामान वेगळं असू शकतं, तिथलं तापमान या क्षणी खूप वेगळं असू शकतं. त्यामुळे होऊ शकतं असं की बोलण्यामध्ये कधी-कधी थोडंफार संभाषणामध्ये अंतर पडू शकतं. कारण आत्ता आपल्याकडे असलेली भौगोलिक परिस्थिती आणि दक्षिण गोलार्धात असलेली भौगोलिक परिस्थिती ही वेगळी आहे. त्यामुळे जर समजा दक्षिण गोलार्धातली एखादी व्यक्ती जर आपल्याकडे यायला निघाली असेल तर मग आपल्याला त्या व्यक्तीला एक उपयुक्त माहिती म्हणून
आपण किंवा एक मदत म्हणून इथल्या हवामानाबद्दल नीट कल्पना दिलेली बरी. नाहीतर ती व्यक्ती इथेही हिवाळा आहे असं समजून जर आली तर मग मात्र पंचायत होऊ शकते किंवा उलटही होऊ शकतं. जर आपण ह्या क्षणी दक्षिण गोलार्धातल्या एखाद्या देशात जाणार असू तर मग आपण तिथे ही थंडी असेल किंवा हिवाळा असेल असं मानून त्याप्रमाणे जर कपडे, आपली जरा फजिती होऊ शकते, पंचायतही होऊ शकते. बर, यानंतर आपल्याला शिकायचं आहे दिशांची नावं. आपण खूप वेळ उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध हे शब्द ऐकत होतो. मग उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम ह्या दिशांना नक्की म्हणतात तरी काय ते आपण पाहूया. इथे बघा, दिशांची नावं दिलेली आहेत. 8 दिशा आहेत एकूण. त्या 8ही दिशांना मराठीमध्ये वेगवेगळी नावं आहेत. आपण उत्तरेपासून सुरुवात करू. तर उत्तर म्हणजे एल नोर्ते, एल नोर्ते. त्यानंतर दक्षिण म्हणजे एल सूर, एल सूर. त्यानंतर पूर्व म्हणजे एल एस्ते, एल एस्ते. पश्चिम एल ओएस्ते, एल. या 4 मुख्य दिशा आहेत आणि आणखीन 4 उपदिशा आहेत. उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये येणारी दिशा म्हणजे ईशान्य, म्हणजेच एल नोर एस्ते, एल नोर एस्ते. उत्तर आणि पश्चिम यांच्यामध्ये येणारी दिशा म्हणजे वायव्य. त्यालाच आपण स्पॅनिश मध्ये म्हणतो नोर ओएस्ते, नोर ओएस्ते. त्यानंतर दक्षिण आणि पूर्व यांच्यामध्ये येणारी दिशा म्हणजे आग्नेय. त्यालाच आपण म्हणायचं एल सूर एस्ते, एल सूर एस्ते. आणि शेवटची यांच्यामध्ये येणारी दिशा ती म्हणजे नैऋत्य. तिला आपण म्हणायचं एल सूर ओएस्ते, एल सूर ओएस्ते. तर या 4 मुख्य आणि 4 उपदिशा अशा मिळून एकूण 8 दिशा झाल्या. पुन्हा एकदा वाचतो नावं. एल नोर्ते, एल नोर्ते. एल सूर, एल सूर. एल एस्ते, एल एस्ते. एल ओएस्ते, एल ओएस्ते. एल नोर ओएस्ते, सॉरी, एल नोर एस्ते पहिल्यांदा, एल नोर एस्ते. आता एल नोर ओएस्ते, एल नोर ओएस्ते. त्यानंतर सेकंड लास्ट एल सूर एस्ते, एल सूर एस्ते. आणि लास्ट एल सूर ओएस्ते, एल सूर ओएस्ते. तर अशी ही 8 दिशांची 8 नावं आहेत. एक मिनिट. नियती मॅडम, तुम्ही आहात का? हा, ओके, ठीक आहे, समजलं. हॅलो सर, मला वाचायचे आता आपण वाचू द्या ना प्लीज. काही जणांना थांबा. तर मी आता त्यांची नावं घेईन. त्यांनी हे शब्द सर मला वाचायचे आहेत. वाचायचं आहे जागृतीला, प्लीज वाचू द्या ना. सर वाचू का? वाचू का? रुद्र जाधव वाचू का? सर कल्याणी. रुद्र जाधव वाचू का? एक
सर जागृती वाचू का? मी याआधी म्हटलं होतं तसं की सगळ्यांनी मला वाचायचं आहे, मला वाचायचं आहे असं म्हणण्यातच क्लास संपेल. तसं आपल्याला करता येणार नाही आणि म्हणून आता मी ज्यांची नावं घेईन तेवढ्यानीच फक्त अनम्यूट करून वाचायचं आहे. तोपर्यंत इतरांनी शांतपणे थांबायचं आहे. हं? तर 1 मिनिट. मी इथे पाहतो कोण कोण आहेत आपले रेग्युलर विद्यार्थी. संकल्प आहे. तर संकल्प ही 8ही नावं पुन्हा एकदा वाचतोस? माझ्या मागून वाचायचं असेल तर तसं सांग. नाही सर मी वाचतो. हा वाच, हरकत नाही. El noreste, el sur, el este, el oeste, el noreste, el noroeste, el sureste, el soroeste. सूर ओएस्ते. सूर ओएस्ते. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे सर मी वाचू अदिती. ओके, अदिती. तर तुमच्या मागून. ओके. एल नोर्ते. एल नॉर्ते. एल सूर. एल sur. एल एस्ते. एल este. एल ओएस्ते. एल oeste. एल नोरएस्ते. एल noreste. एल नोरओएस्ते. एल noroeste. एल सूर. एल sureste. एल सूरएस्ते. आणि शेवटचं एल आहे एल sureste. सूर ओएस्ते. एल sur oeste. सर मी म्हणू का? बरोबर. ओके. सर मी वाचू का? एक जागृती मिनिट. प्लीज. सर मी प्लीज. सर रुद्र. हा, आता कोणी वाचायचंय ते सांगतो. मग त्यानंतर आपण पुढचे जे शब्द आहेत ते इतरांना वाचायला सांगूया. सोनाली. सोनाली राऊत. Yes, sir. हा. El norte, el sur, el este, el oeste, el noreste, el noroeste, el sureste, el suroeste. ओके, बरोबर. आता यानंतर आपल्याला आणखीनही काही शब्द शिकायचे आहेत आणि मग त्यानंतर आपण काही वाक्य सुद्धा पाहू. पहा, क्लायमेट म्हणजे हवामानाशी संबंधित असलेले हे सारे शब्द आहेत. हवामान म्हणजे एल क्लिमा. एल क्लिमा. आता हवामान वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळं असतं. जसं की आपण पाहिलं होतं हिवाळ्याच्या काळात थंड असतं, तापमान 0° खाली सुद्धा जाऊ शकतं. तर उन्हाळ्यात स्पेन किंवा युरोपमधलं जे एकूण हवामान असतं ते आपल्या इतकं खराब नसतं असं आपण म्हणू शकतो. आपल्या इथे जसं उन्हाळ्यामध्ये तापमान सतत 40-45च्या पारच असतं, तसं युरोपमध्ये होत नाही. तिकडचं तापमान इतकं जास्त नसतं, त्यामुळे त्यांच्यासाठी उन्हाळा हा अत्यंत कडक अशा स्वरूपाचा नसतो, तर तो बऱ्यापैकी सौम्य असतो. आणखीन एक गोष्ट म्हणजे एक गोष्ट महत्वाची होती ती सांगायची राहिली.
हिवाळा, हिवाळ्याचा काळ कुठला असतो? तर आपण जे ऋतू पाहिले होते, जी महिन्यांची नावं पाहिली होती, त्याच्यातली डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हा जो काळ आहे, हा हिवाळ्याचा मानला जातो. पहा, डिसेंब्रे, एनेरो आणि फेब्रेरो हा जो काळ आहे, हा हिवाळ्याचा काळ मानला आहे. त्यानंतर पुढे येतो तो स्प्रिंग म्हणजे प्रिमाबेरा, नवीन बहराचा काळ. आणि ते महिने असतात मार्सो, आब्रिल आणि मायो. मार्सो, आब्रिल आणि मायो हा जो काळ असतो तो स्प्रिंग म्हणजे नवीन बहराचा असतो. या ऋतूत झाडांना पुन्हा नवीन पालवी फुटते. त्यानंतर पुढचा जो काळ असतो तो एल बेरानो म्हणजे समर, उन्हाळ्याचा काळ असतो. आणि ते महिने असतात खोनियो, खोलियो आणि आगोस्तो. खोनियो, खोलियो, आगोस्तो हे जे महिने असतात, हा काळ स्पेनमध्ये उन्हाळ्याचा काळ मानला जातो. आणि त्यानंतर शेवटचा ऋतू येतो तो म्हणजे एल ओतोनियो, ऑटम म्हणजे पानगळ, ज्या ऋतूत झाडांची पानं गळून पडतात, तो असतो सेप्टिएम्ब्रे, ऑक्टोब्रे आणि नोव्हेंब्रे. पुन्हा एकदा सांगतो, स्पेनमध्ये आणि उत्तर गोलार्धात, युरोपमध्ये, स्पेनमध्ये, युरोपमध्ये, उत्तर गोलार्धात हिवाळ्याचा काळ असतो डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. त्यानंतर नवीन बहराचा काळ असतो तो मार्च, एप्रिल, मे. त्यानंतर उन्हाळ्याचा काळ असतो जून, जुलै, ऑगस्ट. आणि शेवटी पानगळ ऋतू येतो सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या काळात. आता हे काही वॉटर टाईट कंपार्टमेंट्स नाही आहेत. म्हणजे असं होत नाही की 31 मार्चला हिवाळा संपला आणि 1 एप्रिल पासून नवीन बहराचा काळ सुरू झाला, असं होत नाही. कधी कधी हिवाळ्याचा काळ हा लांबूही शकतो किंवा कधी कधी उन्हाळ्याचा काळ लांबू शकतो. म्हणून म्हटलं की ही जी विभागणी आता सांगितली 3-3 महिन्याची आणि 4 ऋतूंची, प्रत्येक ऋतूचे 3 महिने, हिवाळ्याचे 3 महिने डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, नवीन बहराचे मार्च, एप्रिल, मे, उन्हाळ्याचे जून, जुलै, ऑगस्ट आणि पानगळीचे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. तर हे जे 4 ऋतू आहेत आणि जे 12 महिने आहेत, त्यांची जी विभागणी आहे ही काही अगदी दृढ म्हणजे अत्यंत रिजिड अशा स्वरूपाची नाही. त्याच्यात कधी कधी थोडाफार बदल होऊ शकतो. आपल्याकडे जसं आपण अनुभवतो की कधी कधी पावसाळा लांबतो, म्हणजे पाऊस उशिरा सुरू होतो किंवा सप्टेंबर नंतर सुद्धा आणखीन काही दिवस लांबतो, तसं देखील होऊ शकतं. म्हणून म्हटलं की ही विभागणी म्हणजे वॉटर टाईट कंपार्टमेंट्स नाहीत. त्यानंतर दक्षिण गोलार्धात काय होतं, याच्या विरुद्ध परिस्थिती असते. दक्षिण गोलार्धात उन्हाळ्याचा काळ जो असतो तो डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असतो. त्यानंतर येतो पानगळीचा ऋतू मार्च, एप्रिल, मे. त्यानंतर येतो हिवाळा जून, जुलै, ऑगस्ट. आणि सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हा नवीन बहराचा काळ असतो. ही दक्षिण गोलार्धातली परिस्थिती झाली, तिथलं ते वास्तव झालं. तर सध्या आपण उत्तर गोलार्धापुरता विचार करूया. उत्तर गोलार्धामध्ये काही काही महिन्यांमध्ये आपल्याला थंड असं वातावरण अनुभवायला मिळतं. खास करून जो हिवाळ्याचा काळ असतो
त्या काळात इनबियर्नो म्हणजे हिवाळ्याचा जो काळ असतो त्या काळात आपल्याला हवा थंड अशी अनुभवायला मिळते. थंड हवेसाठी शब्द आहे फ्रियो किंवा फ्रिया. आता ही दोन्ही विशेषण असल्यामुळे दोन रूप दिलेली आहेत. फ्रियो ओ या अक्षराने एंड होणार, शेवट होणार, आणि फ्रिया ए ह्या अक्षराने शेवट होणार. तर अशा पद्धतीने आपण विशेषण ही नामांच्या लिंगभेदानुसार आणि एक वचनाप्रमाणे किंवा अनेक वचनाप्रमाणे बदलत जातो. मराठीमध्ये सुद्धा असं होतं. उदाहरणार्थ जेव्हा मी म्हणतो की आज हवामान कोरडं आहे, तर हवामान हा शब्द नपुसकलिंगी मानला गेला असल्यामुळे कोरडं हवामान असं म्हणावं लागतं. आणि आपल्याला असं नाही म्हणता येत कोरडी हवामान किंवा कोरडा हवामान असं नाही म्हणता येत. कोरडं हवामान विशेषणाचं रूप सुद्धा आपल्याला नपुसकलिंगी नामाप्रमाणे काहीसं बदलून घ्यावं लागतं. आणखीन एक दोन उदाहरणं द्यायची म्हणजे तर जर समजा मी म्हणालो की एखादा विद्यार्थी बुटका आहे आणि एखादी विद्यार्थिनी बुटकी आहे, तर बुटका आणि बुटकी हे शब्द ही विशेषण जशी आपण नामाच्या लिंगभेदाप्रमाणे बदलतो तशीच विशेषणं आपल्याला स्पॅनिशमध्ये सुद्धा नामांच्या लिंगभेदानुसार बदलावी लागतात. किंवा मला एक मोठा भाऊ आहे, एक मोठी बहीण आहे. मोठा मोठी, भाऊ असेल तर मोठा, बहीण असेल तर मोठी. किंवा मला दोन मोठे भाऊ आहेत. भाऊ हा शब्द आपण अनेक वचनात वापरला तर मोठे म्हणतो. बहिणी हा शब्द जर अनेक वचनी आपण वापरत असू तर मग मला दोन मोठ्या बहिणी आहेत असं म्हणावं लागतं. म्हणजे मोठा, मोठी, मोठे, मोठ्या असं आपल्याला विशेषणाचं रूप बदलावं लागतं नामांच्या लिंगभेदानुसार आणि एक वचन अनेक वचनानुसार. तसंच स्पॅनिशमध्ये सुद्धा होतं. आणि म्हणून विशेषणाची आपल्याला दोन दोन रूप दिसतील. जे पुल्लिंगी नामांसाठी वापरलं जातं असं विशेषण आपल्याला ओ ने शेवट होणारं म्हणून दिसतं. फ्रियो, उमेदो, युबियोसो, नुब्लादो, सेको, टेम्प्लादो ही जी रूप आहेत ही रूप पुल्लिंगी नामांसाठी वापरली जातात. तर फ्रिया, उमेदा, युबियोसा, नुब्लादा, सेका, टेम्प्लादा अशी रूप आपल्याला स्त्रीलिंगी नामांसाठी वापरावी लागतात. इंग्लिशमध्ये नामांना स्वतःचं असं लिंग नसतं. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग असं काही नसतं. त्यामुळे इंग्लिशमधली विशेषणं आपल्याला अशी वेगवेगळ्या रूपात पाहायला मिळत नाहीत. पण मराठीमध्ये किंवा स्पॅनिशमध्ये आपल्याला विशेषणांची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात. पहा पुन्हा एकदा ते शब्द वाचतो. एल क्लिमा. एल क्लिमा, क्लिमा म्हणजे क्लायमेट, हवामान. फ्रियो, फ्रिया म्हणजे कोल्ड, थंड. उमेदो, उमेदा, ह्युमिड म्हणजे आर्द्र किंवा दमट. युबियोसो, युबियोसा म्हणजे रेनी, पावसाळी. नुब्लादो, नुब्लादा क्लाउडी म्हणजे ढगाळ. सेको, सेका ड्राय म्हणजे कोरडं. टेम्प्लादो, टेम्प्लादा टेम्परेट म्हणजे सौम्य. ट्रोपिकाल, ट्रोपिकाल म्हणजे उष्णकटिबंधीय. जसं वातावरण आपल्या
कडे काही ठिकाणी अनुभवायला मिळतं. पुन्हा एकदा वाचूया हे शब्द. एल क्लिमा. एल क्लिमा म्हणजेच क्लायमेट, हवामान. फ्रियो, फ्रिया, कोल्ड, थंड. उमेदो, उमेदा, ह्युमिड, आर्द्र किंवा दमट. युबियोसो, युबियोसा, रेनी, पावसाळी. नुब्लादो, नुब्लादा, क्लाउडी, ढगाळ. सेको, सेका, ड्राय, कोरड. टेम्प्लादो, टेम्प्लादा, टेम्परेट म्हणजे सौम्य. आणि ट्रॉपिकल म्हणजे ट्रॉपिकल, उष्णकटिबंधीय. ठीक आहे. तर हे शब्द आपण पुन्हा एकदा वाचूया. मी त्यांचं नाव घेणार आहे, तेवढ्यानेच फक्त अनम्यूट करून वाचायचं आहे. त्यावेळेला इतर जण शांतपणे वाट पाहतील, कोणीही गोंधळ करणार नाही. लावण्या. पहिल्यांदा लावण्या वाचेल. El clima frío, fría, húmedo, humedad, lluvioso, lluviosa, nublado, nublada, seco, seca, templado, templada, tropical. बरोबर, परफेक्ट. सगळे उच्चार अगदी बरोबर होते, अचूक होते. कुठे तर आपल्याला खूप कमी वेळात जास्तीत जास्त शिकता येईल. आणि म्हणून आपल्या क्लासमध्ये कोणीही गोंधळ घालायचा नाही, कोणीही गडबड करायची नाही. मला समजू शकतो तुमचा उत्साह, पण काय होतं त्याच्यात बराच गोंधळ होतो. जेव्हा सगळेच जण म्हणायला लागतात मला वाचायचंय, मला वाचायचंय, त्यावेळेला बराच गोंधळ होऊ शकतो, होतोच. आणि आपला शिकण्याचा वेग सुद्धा मंदावतो. आणि शेवटी उच्चारांच्या चुका होतात किंवा कोणाला काही नीट ऐकू येत नाही, अशा पद्धतीच्या गोष्टी घडतात. म्हणून आपण कोणीही तसा गोंधळ घालायचा नाहीये. आता ह्यानंतर मी पुढे विचारतो, तेजस वाचू शकतो? सर तुमच्या माग वाचू का? चालेल. एल क्लिमा एल क्लिमा फ्रियो, फ्रियो, फ्रिया, फ्रिया, उमेदो, उमेदा, उमेदो, उमेदा, lluvioso, lluviosa, lluvioso, lluviosa, nublado, nublada, nublado, nublada, seco, seca, seco, seca, templado, templada, templado, templada, tropical. tropical. बरोबर, छान वाचलं. आणि तुम्हाला सांगतो की ह्या क्लासमध्ये ही एक गोष्ट मला नक्की आवडते की अनेक जणांना वाचायचं असतं, अनेक जणांना ती संधी हवी असते. सगळ्याच क्लासमध्ये नेहमी असं होत नाही. म्हणजे जे इतर ठिकाणी मी शिकवतो त्या ठिकाणी नेहमीच असं होत नाही. मला सांगावं लागतं कधी कधी की वाचा वाचा म्हणून, पण आपल्या क्लासमध्ये असं कधीच होत नाही. उलट मला जरा थांबा, मला जरा इतरांकडेही जाऊ द्या, मला जरा इतरांनाही संधी देऊ द्या, असं म्हणावं लागतं. तर एका अर्थाने ही चांगली गोष्ट आहे, पण तरी देखील सगळ्यांनाच इथे आपल्याला शिकायचं आहे, म्हणून आपण सगळ्यांनाच सामील करून घेतलं पाहिजे. तर जागृती. हो सर. सर मी वाचू शकतो? सर तुमच्या मागे. बर. एल क्लिमा El clima फ्रियो, फ्रिया, frío, fría, उमेदो, उमेदा, húmedo, humedad, lluvioso, lluviosa, lluvioso, lluviosa, nublado, nublada, nublado, nublada, seco, seca,
seco, seca, templado, templada, templado, templada, tropical. tropical. ठीक आहे. आता यानंतर आपण पुढच्या काही शब्दांकडे जाऊया. पहा, मगाचेच काही शब्द अजून थोडेसे विस्ताराने सुद्धा दिसतील. एस्ता नुब्लादो. एस्ता नुब्लादो म्हणजे इट इज क्लाउडी. ढगाळ आहे, वातावरण ढगाळ आहे. असे कालोर. असे कालोर म्हणजे इट्स हॉट. खूप गरमी आहे, उष्णता आहे, उष्ण आहे. असे फ्रिओ. असे फ्रिओ म्हणजे इट्स कोल्ड. थंड आहे, गारवा आहे. असे सोल. असे सोल इट्स सनी. सूर्यप्रकाश पडलाय किंवा ऊन पडलं आहे. असे बियंतो. असे बियंतो इट्स विंडी म्हणजे हवा वाहतीये, वारे वाहत आहेत. वारे वाहत आहेत. असे मुचास नुबेस. सॉरी, आई मुचास नुबेस. आई मुचास नुबेस म्हणजे इट्स क्लाउडी. ढगाळ आहे. एस्ता नुब्लादो सुद्धा म्हणू शकता किंवा आई मुचास नुबेस असंही म्हणू शकता. म्हणजे आकाशात खूप ढग जमा झाले आहेत किंवा आकाश ढगाळ आहे. दोन्हींचा अर्थ एकच असतो. पहिलं जे एक्सप्रेशन होतं एस्ता नुब्लादो म्हणजे आकाश ढगाळ आहे, आणि आत्ता जे वाचलं आई मुचास नुबेस त्याचा अर्थ आकाशात खूप सारे ढग जमा झाले आहेत. दोन्हींचा अर्थ शेवटी एकच असतो. त्यानंतर युएबे. युएबे म्हणजे पाऊस पडतोय. पाऊस पडतोय. आणि निएबा. निएबा म्हणजे हिमवृष्टी होती आहे. एक महत्वाची गोष्ट इथे सांगण्यासारखी आहे की बऱ्याच जणांची अशी कल्पना असते, ज्या ठिकाणी हिमवृष्टी होते, बर्फवृष्टी होते, त्या ठिकाणी ती सतत होते किंवा दरवर्षी होते. पण असं काही नाहीये, असं काही नसतं. ज्या देशांमध्ये हिमवृष्टी होऊ शकते त्या देशांमध्ये ती दरवर्षी होतेच असं नाही. त्याला काही नियम नाहीये. त्यामुळे कधी कधी काही जण म्हणजे आपल्याकडचे काही पर्यटक हिमवर्षाव बघण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी जातात आणि त्यांना नाराज होऊन परतावं लागतं. असं घडलेलं आहे आणि घडतं. आणि त्याचं कारण तेच आहे की मगाशी मी म्हणालो की नाही, जेव्हा आपण हवामानाविषयी जर नीट कल्पना दिली नाही एखाद्या व्यक्तीला, तर जराशी पंचायत होऊ शकते किंवा फसगत होऊ शकते किंवा आपल्या संभाषणामध्ये थोडंसं अंतर पडू शकतं किंवा संभाषण आपलं योग्यरित्या होऊ शकत नाही. तेच आहे जेव्हा आपल्याकडचे लोक हिमवृष्टी होईल या अपेक्षेने त्या देशांमध्ये जातात जिथे हिमवृष्टी होते आणि हिमवृष्टी झाली नाही की मग नाराज होऊन परततात. तर असं समजण्याचीच मुळात गरज नाही की ज्या ठिकाणी हिमवृष्टी होते त्या ठिकाणी ती दरवर्षी नित्य नियमाने होते, असं काही नाही. असा कुठलाही निसर्गाचा नियम नाही. आणि आजकाल असंही आहे की हवामानातल्या बदलामुळे बऱ्याच ठिकाणी 2-2, 3-3 वर्ष सुद्धा हिमवृष्टी होत नाही. हे आता अनेक ठिकाणी घडायला लागलेलं आहे. आपल्याकडेही आपण अनुभवतो की कधी कधी पावसाच्या आधी वादळ येतात. हल्लीच गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी आपण पाहिलं महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीला वादळाने तडाखा दिला होता.
चक्रीवादळाने तडाखा दिला होता. तर अशा प्रकारची चक्रीवादळ येतात, मग त्यानंतर पाऊस मंदावतो, मग तो लांबतो. अशा प्रकारचे जे हवामानात बदल होत आहेत त्याचा परिणाम हा जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसून येतो, अनुभवायला मिळतो. तर पुन्हा एकदा हे शब्द पाहूया. está nublado, está nublado, hace calor, hace calor, hace frío, hace frío, hace sol, hace sol, hace viento, hace viento, hay muchas nubes, hay muchas nubes, llueve, llueve, nieva, nieva. ठीक आहे. आता मी ज्यांना सांगेन त्याने वाचायचं आहे. आधी प्रणव आणि नंतर प्रणवचं वाचून झालं की विवेक. सर एक क्वेश्चन होता. हा बोल. सर तिथं आसे बघा, म्हणजे आसे कॅलोर, आसे फ्रियो असं म्हणजे आसे का बरं लावलेलं आहे पुढं? अच्छा ठीक आहे. असं आहे की ते क्रियापद आहे. म्हणजे जसं मराठीमध्ये आपण पाहू शकतो की वेगवेगळी क्रियापदं वापरलेली आहेत. उदाहरणार्थ पाऊस पडणे म्हणतो किंवा वारा वाहणे, ऊन पडणे. आता गंमत अशी आहे की पाऊस पडतो आणि ऊन पडतो, ऊन पडलंय आणि पाऊस पडलंय असं जेव्हा आपण म्हणतो, किंवा सूर्यप्रकाश पडलाय, त्यावेळेला तो प्रत्यक्ष पडत नसतो. ऊन आणि सूर्यप्रकाश हा असा प्रत्यक्ष पडत नसतो जसा पाऊस पडतो. तरी देखील किंवा थंडी पडली आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती प्रत्यक्षात पडत नसते, अशी धडपडत नसते, अडखळून पडत नसते. पण तरी देखील आपण अनेकदा अनेक शब्दांसोबत अशी क्रियापदं वापरत असतो. तसं काहीच ते आहे. स्पॅनिश मध्ये सुद्धा आपल्याला अशी वेगवेगळी क्रियापदं वापरली गेलेली दिसतील. तर हे कुठल्याही भाषेत स्पष्ट करणं जरासं कठीणच आहे. ज्या भाषेत ज्या नामांसोबत जी क्रियापदं वापरली जातात किंवा ज्या विशेषणांसोबत जी क्रियापदं वापरली जातात ती आपल्याला आहे तशीच शिकावी लागतात. ती क्रियापदं आहेत एवढं फक्त मी सांगू शकतो. म्हणजे इथे असे कालोर असं का म्हटलं आहे, एस्ता कालोर असं का नाही म्हणू शकत? तर ह्याला काही उत्तर देता येणार नाही. फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवावं लागेल किंवा एवढंच लक्षात ठेवता येईल की एस्ता काय किंवा असे काय ही दोनही क्रियापदं आहेत आणि ती वेगवेगळ्या नामांसोबत किंवा विशेषणांसोबत वापरली गेली आहेत. ती आपल्याला जशी या समोर आपल्या समोर दिसत आहेत तशीच लक्षात ठेवायची आहेत. मी आता जसं मराठीत पण म्हटल्याप्रमाणे थंडी पडली आहे आणि पाऊस पडतोय, या दोनही एक्सप्रेशन्स मध्ये पडणे हे सारखंच क्रियापद जरी आपण वापरलं तरी देखील ज्या पद्धतीने पाऊस पडताना प्रत्यक्ष आपण अनुभवतो तशीच थंडी ही काही पडत नाही. त्यामुळे हे जरा स्पष्ट करणं थोडंसं काय म्हणूया अवघडही आहे आणि थोडं निरर्थकही आहे. लावण्य आलं का लक्षात ते? नो प्रॉब्लेम, मला समजलं. ओके ठीक आहे. तर प्रणव वाचतो? हो सर. हाँ. Está nublado, hace calor, hace frío, hace sol, hace viento, hay muchas nubes,
UEB, nieva. ओके. त्यानंतर पुढे आहे श्रावणी. येस सर. सर मी तुमच्या मागून वाचते. चालेल. Está nublado, Está nublado, hace calor, hace calor, hace frío, hace frío, hace sol, hace sol, hace viento, hace viento, hay muchas nubes, hay muchas nubes, llueve, llueve, nieva. nieva. ठीक आहे. बरं, आपली वेळ आता संपत आलेली आहे. त्यामुळे आपण पुढच्या वेळेला यातले काही शब्द पुन्हा एकदा पाहू आणि मग आपण वाक्यांकडे जाऊ. ठीक आहे. आजच्या पुरतं आपण इथेच थांबूया. जर कोणाला काही शंका असेल तर विचारा, नाहीतर मग आपण आजच्या पुरतं इथेच थांबूया. सर अटेंडन्स काही काही शंका नाहीये. सर मला ओके. ओके. बरं, अटेंडन्स बद्दल मी आता काही सांगू शकत नाही. ते तुम्हाला अरे ग्रुपवरती मुलांनो, सांगितलं जाईल. अटेंडन्स सर अटेंडन्स लिंक यांना पहिल्या क्लासच्या वेळेलाच दिली जाते, तेव्हाच लावायची असते. दुसऱ्यांदा नाही लावायची असं. बरं बरं बरं. तर जे लेट जॉईन झाले असतील आता ठीक. त्यांना नाही, आज पनिशमेंट, नो अटेंडन्स. आता उद्यापासून वेळेवर जॉईन करा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके, चालेल. अच्छा, you, सी sir. यू देन. Adiós. Chao. Buenas noches.